शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. राज्य शासनानं अखेर निधीमध्ये वाढ केली आहे विमा भरपाईच्या. शेतकरी मित्रांनो, आता उर्वरित शेतकऱ्यांचा पीक विमा मिळायचा मार्ग मोकळा झाला आहे. शेतकरी मित्रांनो, आता टोटल रक्कम झाली आहे 3720 कोटी रुपये. सुरुवातीला 2220 कोटी, नंतर 2550 कोटी रुपये व आता 3720 कोटी रुपयाची वाढ राज्य शासनाने केलेली आहे. त्यामुळं राज्य शासन वेळोवेळी विमाच्या भरपाईच्या रकमेत वाढ करत आहे. तर मग त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी आता काहीही काळजी करू नये की माझा पीक विमा येणार नाही. ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला आहे सर्व व्यवस्थित असताना, अमाऊंट ही चेक केली नसताना अमाऊंट ही दाखवत असते, तर ज्यांना ज्यांना अमाऊंट दाखवत आहे, ज्यांचं ज्यांचं कॅल्क्युलेशन आहे, सर्वांचे पैसे येऊन जाणार आहेत. फक्त राज्य शासनाच्या निधीमुळे काही गोष्टी अडकलेल्या होत्या आणि त्यासाठी आता राज्य शासनानं 3720 कोटी रुपयाचं वाटपाला लवकरच सुरुवात करणार आहे. त्यामुळं विमा कंपनीला 3720 कोटी रुपयेचा निधी मंजूर झाला आहे आणि तो निधी शेतकऱ्याच्या खात्यावर तात्काळ आता वाटपाला सुरुवात होणार आहे. अगोदर 2500 ते 30 कोटी रुपये राज्य शासनामार्फत मंजूर झालेले होते, परंतु आता नंतर 3720 कोटी रुपये राज्य शासनानं मंजूर केले आहेत आणि त्या 3720 कोटी रुपयेमध्ये 3126 कोटी रुपयेचं आजपर्यंत वाटप झालेलं आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळं अजून भरपूर वाटप राहिलेला आहे. कारण भरपूर शेतकरी म्हणत आहेत की आमचा पीक विमा आलेला नाही, तर तो आता पीक विमा तुमचा मिळून जाणार आहे. 3126 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात आत्तापर्यंत जमा झालेले आहेत. 9 मेपर्यंतची ही आकडेवारी आहे शेतकरी मित्रांनो. 9 मेपर्यंत राज्य शासनाने 3720 कोटी रुपये मंजूर केले आणि त्यामध्ये 3126 कोटी रुपयेचं वाटप शेतकऱ्यांच्या खात्यावर झालेलं आहे 9 मेपर्यंत. आणखी 307 कोटी रुपयाचं वाटप लगेच होणार आहे. लगेच म्हणजे तात्काळ वाटपाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे प्रलंबित शेतकऱ्यांचे पैसे आता यायला मार्ग मोकळा झालेला आहे. आणखीन 288 कोटी रुपये जे आहेत ते टोटल राज्य शासनाचा दुसरा हप्ता आल्यानंतर वाटप होणार आहे. त्यामुळे 3720 कोटी रुपयेमधून 3126 कोटी रुपयेचं वाटप झालं आहे. 307 कोटी रुपयेचं वाटप काही ह्या 2 ते 4 दिवसामध्ये वाटपाला सुरुवात होईल आणि 288 कोटी रुपयेचा दुसरा हप्ता राज्य शासनानं दिल्यानंतर वाटपाला सुरुवात होणार आहे. राज्य शासन वेगवेगळ्या स्टिगर्समार्फत आता पैसे वाटपाला सुरुवात केली असून अगोदर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती व नैसर्गिक आपत्ती या स्टिगर्समधून पीक विमाचं वाटपाला मंजुरी देण्यात आली होती. त्यामुळं आता काढणी पश्चात नुकसान भरपाई व पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा, जो कापणी प्रयोग झाल्यानंतर जो पीक विमा मिळायचा होता यील्ड बेस झिरोचा, तोही निधी आता मिळणार आहे. तात्काळ तोही हप्ता राज्य शासन लवकरच मंजूर करून तेही वाटपाला सुरुवात होणार आहे. म्हणजे टोटल 3720 कोटी रुपये मंजूर झाले, 3126 कोटी रुपयाचं शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप झालं आहे आणि 307 कोटी रुपयाचं वाटप आता वाटपाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे 307 कोटीमध्ये तुम्ही असू शकता. तेही वाटप आता आजपासून 9 ते 10 तारखेपासून वाटपाला सुरुवात झाली आहे. तरी पण काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पडले नसतील तर तेही पैसे पडून जातील. तर 288 कोटी रुपयाचा दुसरा हप्ता राज्य शासन देणार आहे आणि तो दुसरा हप्ता आल्यानंतर ही पैसे वाटपाला सुरुवात होईल. राज्य शासन वेगवेगळ्या स्टिगर्समधून आपल्याला भरपाई देत आहे. पहिला हप्ता आल्यामुळं 2 स्टिगर्सचा पीक विमा कंपनीनं वाटप केला आणि तो असे हंगामातील प्रतिकूल परिस्थितीवर नैसर्गिक आपत्तीतून झालेले नुकसान आणि ह्यात जे टोटल 3720 कोटी रुपये जे मंजूर झालेत, हे 2 स्टिगर्समध्ये जरी झालेले असले तर 288 कोटी रुपये जे येणार आहेत ते 2 उर्वरित जे स्टिगर्स आहेत, काढणी पश्चात झालेले नुकसान व पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा, ह्या दोन्हीही स्टिगर्सचे पैसे आता मिळणार आहेत. शेतकरी मित्रांनो, पहिला हप्ता आल्यामुळं राज्य शासनाने अगोदर जे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती व नैसर्गिक आपत्तीतून झालेले नुकसान ह्या 2 स्टिगरच्या वाटपाला सुरुवात केलेली होती आणि उर्वरित स्टिगरचे वाटप दुसरा हप्ता आल्यानंतरही होणार आहे आणि तोही हप्ता लवकर येणार आहे, त्याची काळजी करू नका. जे दुसऱ्या हप्त्याची वाट बघत आहेत, काढणी पश्चात झालेले नुकसान व पीक कापणी प्रयोग आधारित म्हणजे यील्ड बेस, त्यांच्याही पैसे लवकरात लवकर राज्य शासन देणार आहे आणि तेही वाटपाला लवकर सुरुवात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता घाबरून जायची गरज नाही आहे. तुमचा जे प्रलंबित शेतकरी होते त्या प्रलंबित शेतकऱ्याचा पीक विमाही आता मिळायला मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळं वेळोवेळी राज्य शासन निधीमध्ये वाढ करत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्याही वाटपाला
गती येणार आहे. शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत आपण आता जी माहिती घेतलेली आहे, तर की आतापर्यंत नैसर्गिक आपत्तीतून झालेल्या नुकसानासाठी राज्य शासनाने किती मंजुरी दिलेली होती याची माहिती आता घेऊया आपण. किती स्टिगर्समधून वाटपाला केली आणि निधीचं वाटप किती झाले. नैसर्गिक आपत्तीतून झालेल्या नुकसानासाठी राज्य शासनाने 2720 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला होता व हंगामातील प्रतिकूल परिस्थिती यासाठी 713 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत आणि काढणीपश्चात झालेले नुकसान यासाठी 270 कोटी रुपये राज्य शासनाने मंजूर केलेले आहेत आणि पीक कापणी अहवाला आधारित 18 कोटी रुपये राज्य शासनानं मंजूर केलेले आहेत. ही झाल्या मंजुरीच्या रकमा आणि यामध्ये वितरित झालेल्या रक्कमाची माहिती आता आपण घेऊया. वितरित झालेल्या रकमेमध्ये फक्त हंगामातील प्रतिकूल परिस्थिती 708 कोटी रुपयाचं वाटप झाले आणि नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान 2418 कोटी रुपयाचं वाटप झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला ह्याच्यामधून हे स्पष्ट होतं आहे की अजून काढणीपश्चात झालेलं नुकसान आणि पीक कापणी यील्ड बेसचं वाटप अजून व्हायचं आहे. राज्य शासनाचा दुसरा हप्ता आता लवकरच यायचा मार्ग मोकळा झाला आहे. तेही वाटप लवकरात लवकर होणार आहे, कारण काढणीपश्चात नुकसानीसाठी 270 कोटी रुपये आहेत आणि पीक कापणी प्रयोगाच्या आधारित पीक विम्यासाठी 18 कोटी रुपये आहेत. त्यामुळे तुम्ही जे म्हणत आहात माझा यील्ड बेस 0 आहे, त्याचे 18 कोटी रुपये अजून यायचे आहेत आणि काढणीपश्चात झालेलं नुकसान 270 कोटी रुपयेही यायचे आहेत. तेही राज्य शासनाचा दुसरा हप्ता आल्यानंतर येणार आहेत. 288 कोटी रुपये टोटल येणं बाकी आहे राज्य शासनाकडून आणि ते दुसऱ्या हप्त्यासाठी येणार आहे आणि तो हप्ता म्हणजे काढणीपश्चात झालेलं नुकसान व पीक कापणी यील्ड बेस 0 दाखवलेला आहे तुम्हाला. त्यामुळं आता काहीही काळजी करायची गरज नाही. दुसरा हप्ताही लवकरात लवकर येणार आहे. टोटल आपल्याला ही माहिती घ्यायची होती. ही संपूर्ण माहिती 9 मेपर्यंत आहे शेतकरी मित्रांनो. 9 मेपर्यंत 3720 कोटी रुपये राज्य शासनाने दिले. 3126 कोटी रुपये 9 मेपर्यंत आजपर्यंत वाटप झालेले आहेत आणि आता 9 मेच्या पुढून 307 कोटी रुपयाचं वाटप होणार आहे आणि 288 कोटी रुपये हे राज्य शासनाचा दुसरा हप्ता आल्यानंतर तात्काळ वाटपाला सुरुवात होणार असून तोही हप्ता लवकरात लवकर राज्य शासन विमा कंपनीला जमा करणार आहे. त्यामुळं काढणीपश्चात नुकसान व यील्ड बेसवाले जे आहेत त्यांनाही पैसे लवकरात लवकर मिळणार आहेत. तरी शेतकऱ्यांनी आता काळजी करण्याची गरज नाही. राज्य शासन वेळोवेळी निधीची पूर्तता करून शेतकऱ्यांना उशिरा का होईना निधी वाटपाची प्रक्रिया चालू आहे. संत गतीने का होईना पीक विमा सध्या वाटप चालू आहे आणि सर्व शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळून जाईल. त्यामुळं अशाच नवीन व्हिडिओसाठी व अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व सपोर्ट करा.